नमस्कार मित्रांनो, काल कोळे सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील एक पारंपरिक मैदान संपन्न झालं. महाराष्ट्र केसरी किताब असणारं हे मैदान. आणि मित्रांनो, या मैदानाच्या फायनलमध्ये आपले सर्वांचे आवडते समालोचक, महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सर यांनी एक वाक्य म्हटलं की म्हाताऱ्याचं निर्विवाद वर्चस्व. आणि मित्रांनो, हे शब्द होते आपला सर्वांचा लाडका मांगडे तात्यांचा सप्त हिंद केसरी सुंदर यासाठी. मित्रांनो, बैलगाडा शर्यत एका मोठ्या बंदीनंतर सुरू झाली आणि जशी ही बैलगाडा शर्यत सुरू झाली तशी एका जोडीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली आणि ती जोडी होती भारत आणि सुंदरची. मित्रांनो, या जोडीची प्रत्येक मैदानावर चर्चा असायची. मैदान कोणतंही असो, चर्चा फक्त भारत सुंदरची. आणि मित्रांनो, या जोडीची तुलना मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या या जोडीबरोबर केली जायची. सर्वांचं असं म्हणणं होतं की मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या या जोडीच्या नंतर कुठल्या जोडीला जर स्पीड असेल तर तो भारत सुंदरच्या जोडीला. आणि या जोडीला बघण्यासाठी मैदानावर प्रचंड गर्दी होऊ लागली आणि या जोडीने संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडलं. जेवढे बैलप्रेमी बैलगाडी शर्यतीवर बंदी आल्याच्या नंतर नाराज झाले होते, ते सर्व बैलप्रेमी या बैलांचा तुफान स्पीड बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मैदानावर गर्दी करू लागले. परंतु मित्रांनो, या थोड्या काळाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये एका आजाराने डोकं वर काढलं आणि तो आजार होता लंपी. मित्रांनो, या लंपी आजाराने आपला सुंदर थोडासा आजारी पडला आणि सुंदर आजारी पडल्याच्या नंतर मग सुंदर आता संपला, सुंदर या आजारातून वाचत नाही अशी चर्चा होऊ लागली. मित्रांनो, गेल्या वर्षी झालेल्या पुसेगावच्या मैदानामध्ये या लंपी आजाराची सुंदरची कहाणी सांगताना आपले मांगडे ताता भावूक झाले होते. आम्ही त्यांना भेटून खूप सारी चर्चा देखील केली होती. परंतु मित्रांनो, आपल्या सुंदरने या लंपी आजारावर त्याच्याच शैलीत मात केली आणि तो पुन्हा एकदा मैदानांवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला. परंतु जसा तो आजारातून बाहेर पडला आणि तो मैदानावर दाखल झाला, त्याचा थोडा स्पीड कमी झाला होता आणि पुन्हा एकदा ती चर्चा होऊ लागली की सुंदर या आजारातून तर बाहेर पडलाय, परंतु सुंदरचा पुन्हा एकदा त्या प्रकारे काही स्पीड दिसत नाहीये आणि सुंदर संपला. परंतु मित्रांनो, हार मानेल तो सुंदर कसला. मित्रांनो, या सर्व टीकांना उत्तर देताना सुंदरने मागील वर्षभर एक जबरदस्त पळ पुन्हा एकदा दाखवायला सुरुवात केली आणि मित्रांनो, तो त्याच्याच शैलीत पुन्हा एकदा पळताना दिसतोय. काल झालेलं कोळ्याचं मैदान या आपल्या सुंदरने अक्षरशः दणाणून सोडलं आणि त्यासाठीच आपले सुनील मोरे सरांनी फायनल असेल, सेमीफायनल असेल, यामध्ये एक शब्द वापरला की म्हातारा बैल. मित्रांनो, असं म्हणतात ना की वाघ म्हातारा झाला तरी शिकार करणे सोडत नाही आणि तेच उदाहरण सार्थ ठरवत आपल्या सुंदरने काल संपूर्ण मैदानामध्ये आपल्या पळाने संपूर्ण बैलगाड्या प्रेमींची मने जिंकली. आणि त्यासाठीच हे वाक्य योग्य ठरतं की म्हाताऱ्याचं निर्विवाद वर्चस्व आपल्याला काल कोळ्याच्या मैदानामध्ये बघायला मिळालं. मित्रांनो, आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया की हा आपला सप्त हिंद केसरी सुंदर याचा पळ असाच दिवसेंदिवस वाढत राहो आणि पुन्हा एकदा त्याच जोशात आणि त्याच जोमाने आपल्याला सुंदर ही अनेक मैदानं गाजवताना दिसेल आणि पुन्हा एकदा भारत आणि सुंदरची जोडी आपल्याला त्याच जोशामध्ये पळताना दिसेल. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही सुंदर प्रेमी असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना नक्की व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.